नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला बातमी कोकणातली, अर्थातच कोकणात ठाकरे विरुद्ध नारायण राणे अशी लढत होणार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गातून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। भाजपकडून नारायण राणेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली। नारायण राणे यांच्या नावाची घोषणा भाजपकडून करण्यात आलेली आहे। उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं देखील कळतंय। उद्या नारायण राणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। अर्थात कोकणामध्ये आता पारंपरिक विरोधकांचा सामना हा रंगणार असल्याचं सिद्ध झालेलं आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे विरोधात विनायक राऊत अशी लढत पाहायला मिळणार आहे। नारायण राणे विरोधात विनायक राऊत अशी लढत असेल। कोकणातून रत्नागिरी सिंधुदुर्गातून महायुतीकडून अद्यापही नावाची घोषणा झालेली नव्हती। नारायण राणे यांचा पारडा जड मानलं जात होतं, पण किरण सामंत यांच्या भूमिकेकडे देखील सगळ्यांचंच लक्ष होतं। एकीकडे भाजपनं आपली 13वी उमेदवारी यादी जाहीर केली आणि नारायण राणे यांच्या नावाची घोषणा केली, तर दुसरीकडे त्याच वेळी सामंत बंधूंनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मवाळ केल्याचं देखील सिद्ध झालेलं आहे। नारायण राणे यांच्या प्रचारात आपण सहकार्य करू अशी भूमिका आता सामंत बंधूंकडून जाहीर करण्यात आलेली आहे। भाजपकडून आता नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नारायण राणे उद्या आता आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।